नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। महायुती सरकारकडून अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा असल्याने संकटात सापडलेल्या विदर्भातील लघु व मध्य उद्योगांच्या वाट्याला काही मिळाले नाही। समाजातील शोषित, वंचित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, दुर्बल घटक, शेतकरी वर्ग नजरेसमोर ठेवून बजेट तयार व्हायला हवे होते। मात्र नेहमीच्या काही पॉप्युलर घोषणा वगळता या अर्थसंकल्पात काहीच नसून हा अर्थसंकल्प फसवा असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केली। आज सभागृहात राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलताना शेती क्षेत्राचा मुख्य प्रश्न लहान शेती आकार व लहान शेतकरी असून त्याचे उत्पन्न कसे वाढवावे या प्रश्नाकडे प्रशासनाचे आर्थिक धोरण अर्थसंकल्पात दिसून येत नाही। सध्या रासायनिक शेतीला पाणी, खत, वीज इत्यादींच्या सबसिडी मिळतात। नैसर्गिक शेतीला या सर्व सोयी मिळत नाही। सेंद्रिय खताला सबसिडी मिळावी। गटशेती, सेंद्रिय शेतीला अधिक सबसिडीसाठी अंतिम बचतमध्ये तरतूद नसल्याचे डॉक्टर राऊत म्हणतात। अध्यक्ष महोदय, देशाच्या जीडीपीत सर्वाधिक हिस्सा हा महाराष्ट्राचा आहे। केंद्राला राज्याकडून कर स्वरूपात मिळणारा महसूल सर्वाधिक महाराष्ट्रातून मिळतो। गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र अजूनही अग्रेसर राज्य आहे आणि तरी विकासाच्या नावावर या ठिकाणी सरकार कुठेतरी मागे चाललेलं आहे। अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी विदर्भाचा मुद्दा मांडेल। अध्यक्ष महोदय, मला आठवतं या ठिकाणी की कधी काळी काही वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षानं वेगळा विदर्भ व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि ते आंदोलन यासाठी झालं की त्या ठिकाणी उद्योगधंदे येत नाहीत, त्या ठिकाणच्या लोकांना रोजगार मिळत नाही, त्या ठिकाणी विकासाची कामं होत नाही आणि असं असताना जेव्हा ते सरकारमध्ये आले तर ते वेगळा विदर्भ हा प्रश्न पूर्णपणे विसरून गेले, बाजूला सारले गेले। अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सांगेन आपणास की विदर्भात सर्वात मोठा जो प्रकल्प आहे तो मिहान प्रकल्प आहे। त्याची कुठलीही घोषणा या ठिकाणी नाही, कोणतेही मोठे प्रकल्प आले नाहीत। मला आठवतं की मुख्यमंत्री हे नेहमी सांगतात की दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांची शपथ घेऊन या ठिकाणी काम करतात। बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना ते विदर्भात आले होते आणि ते म्हणाले होते की माझी सरकार जर आली तर मी विदर्भाचा विकास करून देईल असं त्यांनी ठणकावून त्यावेळेला सांगितलं। परंतु विदर्भाकडे आणि मिहानकडे सुद्धा या ठिकाणी लक्ष नाही। आम्ही जेव्हा मंत्री होतो, आमचं आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेला 7 कंपन्या आम्ही विदर्भात आणलेल्या होत्या। जवळपास त्या ठिकाणी 3,587 कोटीची इन्व्हेस्टमेंट होती आणि 4,834 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार होता। परंतु त्या ठिकाणी तो रोजगार सुद्धा देण्यात आला नाही, त्या कंपन्या सुद्धा सुरू झालेल्या नाहीत। मी विदर्भावर संपवत आहे आणि या ठिकाणी बोलत असताना विदर्भात विपुल खनिज संपत्ती आहे, पण त्यावर आधारित कुठे उद्योग निर्मिती नाही। विदर्भात वीज निर्मिती होते, परंतु वीज दरामध्ये विदर्भाला सवलती नाहीत, त्याच्या सुद्धा या ठिकाणी कुठे तरतूद नाही। विदर्भ वैधानिक विकास मंडळ याचं पुनर्जीवित करण्यासाठीची कुठेही ठोस घोषणा या अर्थसंकल्पात नाही। विदर्भात संत्री प्रक्रिया उद्योगाची घोषणा होऊन 2 वर्ष झाले तरी सुद्धा त्याबाबत ठोस आर्थिक तरतूद नाही। रामटेक वगळता इतर पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष आहे। अध्यक्ष महोदय, गटशेती, सेंद्रिय शेतीला अधिक सबसिडीसाठी अंतिम बचतमध्ये तरतूद नसल्याचे डॉक्टर राऊत म्हणाले। शेतकऱ्यांना विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सबसिडी केंद्र 40 रुपये मानधन केंद्र सरकारने निर्धारित करून दिले आहे। शेतकऱ्यांनी प्रति अर्ज 1 रुपया याप्रमाणे रक्कम सबसिडी चालकांना देणे अपेक्षित आहे। मात्र त्यास हरताळ फासला जात असून शेतकऱ्यांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप यावेळी डॉक्टर राऊत यांनी केला। राज्यातील सर्वसामान्यांच्या मागे लागलेले महागाईचे दुष्टचक्र काही संपण्याची चिन्हे या अर्थसंकल्पात दिसून आले नाहीत।
खाण्यापिण्याच्या वस्तू, शिक्षण आणि आरोग्य उपचारांवर होणारे खर्च वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. नोकरी जाण्याची सततची चिंता यामुळे नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य खराब होत असल्याचे यावेळी डॉक्टर राऊत म्हणाले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.